सध्या पाऊस एवढा सुरू आहे ना की दिवसभर घरामध्ये काय करावं ते सुद्धा कळत नाही आणि बाहेर देखील पडता येत नाही. खरं तर नवरात्रामध्ये वाटतं ह्या देवीला जावं त्या देवीला जावं, मस्त देव्यांचे दर्शन वगैरे घेऊन यावं. पण ह्या पावसाने ना खरंच आता खूप बोर केलं आहे आणि पाऊस अजिबात उघडायचं नावच घेत नाही आहे. म्हटलं चला आता पाऊस तर चालू आहे, चहाची वेळ झालेली होती, फ्रेश झाले, मस्त चहा ठेवला, शरीरसाठी दूध काढून. खरं तर आपण घरात राहून एवढं बोर झालो आहे, पण जे लोक महापुरामध्ये अडकलेले आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलं आहे त्यांची खरंच खूप म्हणजे खूपच वेगळी अवस्था झालेली असेल आणि आता या पावसाने खरंच उघडायला पाहिजे. त्यानंतर ना म्हटलं चला आता घटाची मस्त घटाच्या जो अखंड दीप असतो ना त्यामध्ये तेल वगैरे घालून घेतलं आणि माझ्याकडे ना ही वात वर करण्यासाठी चिमटा नाही आहे. त्यासाठी मी काय करते, अगरबत्तीच्या ज्या काड्या आहेत ना त्या दोन साईडने दोन घेते आणि ती वात वरती करून घेते. बघू शकता खूप जास्त प्रमाणामध्ये आभाळ आणि थोडासा पाऊस उघडलेला आहे, पण आभाळ मात्र मागून एकदम भरून आलेला आहे. चला आता चहा उकळलेला आहे, एकदा चहा घेऊ आणि या तुम्ही देखील चहा घ्यायला. आणि या पावसामध्ये ना मुलांना बाहेर पाठवायला देखील थोडीशी भीतीच वाटते. आज तर मी आबाईला देखील ट्युशनला पाठवलं नाही, कारण ना आमच्या इकडे खूप जास्त पाणी साचतं आणि मग भीती वाटते का मुलं घरी येईपर्यंत जीव लागत नाही. चला म्हटलं आता बेडरूममध्येच बसून मुलांचा चालू होता धिंगाणा, यांच्या दोघांचा अजिबात जमत नाही, भांडणं चालूच असतात. तर मी मध्ये येऊन बसले, चहा वगैरे घेतला आणि यांचं कंटिन्यू असंच चालू असतं. तर तुमच्या मुलांचं देखील असे भांडणं होतात का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा.